तर हे संध्याकाळचं आपण रोज म्हणजे हे रोज कापून मेंढरांसाठी वीट कंस आम्ही सांगतो ना, ज्या पद्धतीने आपल्याला केलं पाहिजे. जास्त चारा घातला पाहिजे म्हणजे काय चांगली जनावरं होतात का, तर तसं काय नाही. तर जेवढा क्वालिटीमध्ये द्याल त्याच्यामध्येच ती चांगली राहिली पाहिजे. तर असं काहीतरी नियोजन केलं पाहिजे. आता मी ह्याचा मुरघास केला असता, सगळं काय केलं असतं, पण काय आहे मेंढरांना त्या पद्धतीचा जर आत्तापासून मिळत असेल तर काय प्रॉब्लेम आहे. आणि तुम्ही म्हणाल की ही कंस वगैरे तर हे बघा अजिबात काय कंस कापली नाहीत, काय नाही, तशी कंस आहेत. ह्या प्रत्येक ताटामध्ये कणीस आहे, म्हणजे प्रत्येकाला खुराक वगैरे सगळं काय आहे आणि त्याप्रमाणे ते मेंढीपालन होतं. जर काही विकतचं तुम्ही घ्यायला गेला तर मुरघासामध्ये पण अशी कंस मिळत नाहीत. मग तुम्ही खरोखर विकतच्या चाऱ्यावरती करू शकता का, तर विकतचा चारा हा मिक्स केल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही. काही करा कुणाकडनं पण घ्या, पण मिक्स चारा असल्याशिवाय हा तुम्हाला मिक्स करून दिल्याशिवाय मिळणारच नाही. आणि त्याच्या पद्धतीनं तुम्हाला चारा येईल. मग तुम्ही ठरवायचं आहे की विकतच्या चाऱ्यावर मेंढीपालन करायचं का थोडाफार आपला करायचा, हे तुमच्यावरती आहे. कारण आजपर्यंत मी जेवढे पण चारा घेतले विकतचं त्याच्यामध्ये एकही चारा असा क्वालिटीचा किंवा 100% गॅरंटीचा हा आजपर्यंत आला नाही. 6 वर्षाचा मी अनुभव सांगतो आहे. मग तुम्ही विचार करा तुम्हाला येणार आहे का ओरिजिनल, तर 100% कधीच मुळातच येत नाही. तर तुमच्याकडे जेवढी जमीन आहे किंवा जेवढा जागा आहे ना त्याच्यामध्येच करू शकता तुम्ही. विकतच्या चाऱ्याच्या भरवशावरती कधीच मेंढीपालन करता येणार नाही आणि ते होणार पण नाही. त्या पद्धतीनं तुम्हाला नियोजन करावं लागेल. तर ज्यांना वाटतं की आपण विकतचा चारा घेऊ आणि मेंढीपालन करू, तर सर्वात धोक्याची घंटा म्हणजे हा चारा व्यवस्थापन. कारण काय होतं, एक तर ओरिजिनल तुम्हाला चारा कोण देणारच नाही, सर्वात पहिल्यात मुळातली गोष्ट. आणि दुसरं म्हणजे दिलाच ओरिजिनल तर तो काय क्वालिटीचा नसणार आहे. तर तुम्ही म्हणाल की असं कसं काय मग बाकीचे लोक घेतात, तर त्याचं मी तुम्हाला सांगतो. आता हा मका बघू शकताय वाळतो आहे, म्हणजे सुकत चालला आहे, पण त्याला ही कणसं आहेत. आणि हा सुका चारा जरी केला तरी ह्या कणसांचं कंटेंट त्या सुक्या चाऱ्यामध्ये जातं. तर काही लोक काय करतात, हे कणीस काढल्यानंतर हे जे राहिले ना आता हा कडबा म्हणून तुम्हाला विकला जातो. आणि ह्याच्यावरती पाणीसुद्धा मारून देतात. काय तर पाणीसुद्धा मारतात. मग तुम्ही विचार करा, जर अशा चारा येत असेल आणि अशा प्रकारचं पाणी जर मारून तुम्हाला जर येत असणार तर तुमचं मेंढीपालन होणार आहे का, तर कधीच सक्सेस होत नाही. सुक्या चारा असू द्या किंवा ओला चारा असू द्या, चारा हा विकतचा घेऊच नका. संकल्पना ठेवा. आणि जर घ्यायचं ना, समजा ज्वारी तुम्हाला घ्यायची ना, कुट्टी नाही घ्यायची, हेच घ्यायची डायरेक्ट. बाबा ही पेंडी बांधलेलीच दे. कारण काय होतं, ह्या पेंडीमध्ये ही कणस डायरेक्ट ताटं भरवू शकत नाहीत. त्यामुळं मक्याची ज्वारीच्यामध्ये मका हा मिक्स नसतो. पण कुट्टी गेली तर हे 100% मिक्स येतं. कुणी पण सांगावं की आमच्याकडे मिक्स येत नाही. मी असे कितीच तरी तुम्हाला उदाहरणं दाखवतो आणि असं कितीतरी चारे दाखवेन की ज्याच्यामध्ये बिना मिक्स करता तुम्हाला येत नाही. मग त्याच्यासाठी काय करायचं, जे काय करायचे थोड्यासाठी करा, पण चारा हा शेवटी घरचाच पाहिजे, त्याला पर्यायच नाही. आणि तुम्ही म्हणाल की ह्या काय मक्याला कंस लागला आहे, तर तुम्ही बघू शकताय बघा, आपण तशी कणसासकट ही मका वाळवलेली आहे. म्हणजे आता जी मक्केचा जो चाललेला आहे तर ही कणसासकट वाळत आहे. आणि ह्या कणसासकट म्हणजे जो काय आपण ह्याचा जो चारा आहे सुका, हा कणसांसकटच बारीक करतो मशनीमध्ये. तर आता हे बघू शकता, तर अशा प्रकारचा हा चारा आपल्याकडं ओरिजिनलमध्ये असतो. आणि हाच मेंढरांना जो आपण मुरघास करतो किंवा सुका चाऱ्यामध्ये जर असं खुराक असेल तर मेंढीपालन अवघड नाही. पण तुम्ही जर म्हणाल की मी विकतचंच घेईन आणि विकतचंच करेन, तर 100% ती लोकं फसवतात. मी गॅरंटी देऊन सांगतो, कुणालाही आत्ताच्या घडीला जो कोण कडबा आणत असेल, तूर आणत असेल, ज्याने जे आणले असेल त्यांना विचारा ओरिजिनल आली होती का किंवा सुक्की आली होती का, तर कधीच येऊ शकत नाही आणि येणार पण नाही. त्याच्यामुळं ती तसं प्रश्न येतो. तर चाऱ्याचं नियोजन हे विकतच्या चाऱ्यावरती अजिबात करू नका. कारण आजकाल बघा दुधाचं ते जे काय झालं आहे आता दूध डेअऱ्यांचं तिथंच आहे. जेवढं दूध येतं त्याच्यापेक्षा जास्त दूध विकलं जातं. मग कुठून येतं, आणि त्याच्यामुळे तुम्हाला आम्हाला दूध जे काय दुधाचं गोटे किंवा दुधाच्या गायी आहेत ते सांभाळायला परवडत नाहीत का, तर आमच्याकडे दरच मिळत नाही. पण तसंच ह्या चाऱ्याचं आहे. हा चारा नाशिककरांना माहिती असेल, हे तुमच्याकडे जे काढल्यानंतर राहतं मक्याचं, ह्याला 22 रुपये किलोनं विकतात. कितीनं, तर 22 रुपये किलोनं विकत आहे. तर तसं काय होऊ नये. किंवा ह्याची जरी पावडर केली तुम्ही, हे डायरेक्ट तसंच शेतामध्ये सुकू द्या. असंच जे आता प्रमाणे दिसते तुम्हाला ना, अशा प्रमाणे सुकू द्या. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये
बारीक पावडरची चाळण लावा आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट पावडर करा, काही प्रॉब्लेम नाही. ही कणसं ओली थोडीफार आहेत आणि जर ह्याला अजून पाणी चांगलं दिलं असतं म्हणजे व्यवस्थित प्रकारे, तर हे 2 काय 3 कणसं होऊन उंचीवरती गेलं असतं. पण आपलं थोडं प्रॉब्लेममुळं आपण देता आलं नाही. तर भविष्यात कधीच तुम्ही कुणीही विकतच्या चाऱ्यावरती असलं काय करायचं वेळ घेऊच नका, कारण तुम्हाला चारा क्वालिटीची देणारी ही व्यापारी वर्ग नाही आहे. त्याच्यापेक्षा मग काय करा, तुम्ही तुमच्या भागातले शेतकरी शोधा की ज्यांच्याकडे असं ज्वारी करतात बाबा, ते विकतात, त्यांच्याकडे जनावरं नाहीत, किंवा मग हरभरा तूर असे विकणारे शेतकरी शोधा, व्यापारी नका शोधू. कारण व्यापारी त्याचं ते केल्याशिवाय तो काढ देणारच नाहीत. कुणीही व्यापारी असू द्या, मग तुमच्या घरचा जरी असला ना व्यापारी, तरी तुम्हाला ते भिजवून देणारच. मग त्याच्यापेक्षा काय करा, 2-4 शेतकरी पकडा, बाबा तुम्ही ज्वारी लावताय ना, तुम्ही माझ्या जे काही ज्वारीचा कडबा आहे तो द्या, किंवा तुरीवाल्यांचं, ह्या शेतकऱ्यांशी कनेक्ट राहा. शेतकरी कधी फसवत नाही. कारण काय होतं, हे जेव्हा मळणीत भरडतं तेव्हा तूर किंवा हरभरा सोयाबीन हे काय ओलं नसतं. ओलं असून शेतकरी काय भरडत नाही हे आम्हाला पण माहिती आहे, कारण मी पण शेतकरी आहे. मग त्या पद्धतीनं शेतकरी फसवत नाही. पण जेव्हा शेतकऱ्याच्या तिथून उचलून घेऊन गेलं जातं ना, त्याच्यानंतर ह्या सर्व गोष्टी होतात. मग तुम्ही ठरवायचं आहे की जर विकतच्या चाऱ्यावरती करायचं तर कसं करायचं. कारण काय होणार आहे, हे असलं सर्व तुमच्यासोबत होणार. तुम्ही नवीन असाल, तुम्हाला कळणारच नाही. ह्याच्यामध्ये ज्वारीचा कडबा टाकला आहे का मक्याची ही काढलेली कणसाची ताटं येतं हे तुम्हाला कळणार नाही. मग त्याच्यामध्ये अजून तोट्यामध्ये जा. तर तसं काय करू नका. जेवढं क्षेत्र आहे त्या क्षेत्रानुसारच करा, नाही तर मेंढीपालन करूच नका, हे मी तुम्हाला सांगतो. तर आता हा जो मका आहे, आपण डायरेक्ट वाळका मका, म्हणजे जो काय त्याला कणस वगैरे जे काय आहे ना, त्याच्या सरसकट कापतो आणि हा बारीक कुट्टी करून ह्या कुट्टीमध्ये कुठलाच खाद्य घालत नाही. खुराकाची गरजच नाही, कारण ऑलरेडी ह्या मक्याला 2-2 कणस, 1-1 कणस आहेत. त्याच्यामुळं त्या कणसांचा चारा हा त्यांच्यासाठी आहे. फक्त काय आहे की त्या पद्धतीनं तुम्हाला ओरिजिनल चारा मिळणार नाही. म्हणून मी काय म्हणतो, तुम्हाला जर काय करायचं असेल तर तुम्ही आपलं स्वतःच्या चाऱ्याचा जो काय असेल त्याच्यावरती करा. विकतच्या चाऱ्यावरती असलं काय होईल ह्याची गॅरंटी नाही आहे. आता तुम्ही खाली बघू शकता, हा सगळा चाराच आहे. तुम्ही म्हणाल की हे काय करत, तर हा ओला चारा होता, तर ह्याला वाळत घातलेला आहे मी. म्हणजे बघा, हे फुकट उपादाय जी म्हणतो ना आपण, काम नाही म्हणून काम, तर हे असं असतं. हे ओलं येतं, थोडं काय जास्त येतं. आणि तुम्हाला कसं कळायचं ओलं आहे की सुकं आहे, तर त्याच्यामध्ये काय करायचं, बॅग, तशा बॅगा येतात, त्या बॅगा खोलल्यात की त्याच्यामध्ये हात घालून बघायचं. गरम वाफ लागली की समजायचं हे ओलं आहे, पाणी मारलेलंच आहे, त्याला पर्याय नाही. मग ते असं सुकवा, नंतर पावडर करा, नंतर पिशव्या भरा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. त्याच्यापेक्षा जेवढा तुमचा चारा आहे, जेवढा तुमच्याकडे नियोजन आहे, तेवढ्या पद्धतीनंच करा. नाहीतर काय एक कन्सेप्ट आहे, तुम्ही शेतकरी शोधा. तुम्ही व्यापारी वर्गावरती भरोसा ठेवून ते तुम्हाला ओरिजिनल देतील, तर 100% मी लिहून देतो कधीच मिळणार नाही, आणि ते त्या पद्धतीनं येणार पण नाही. त्याच्यापेक्षा एखादा शेतकरी घ्या. मका विकणारे पण खूप आहेत. आता आमच्याकडे सातारमध्ये 3-4 रुपयाला मक्याचा किलो चालू आहे. म्हणजे कुट्टी करायला जो मक्का आहे तो अख्खा कणसासह, बिना कणसाचा नाही, कणसासह मक्का घेतला तरी 4 रुपयाला शेतकरी द्यायला तयार आहेत. मग अशा पद्धतीनं चारा मिळत असेल तर शेतकऱ्याकडून 100% घ्या. पण असा जर काय तुमच्याकडे येत असेल तर 100% त्याच्यामध्ये मिक्स चारा आणि फसवणूक ही 100% होती. मग तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही कुठला चारा केला पाहिजे, काय केलं पाहिजे, हे तुमच्यावरती आहे. मीच सांगतोय म्हणून करू नका, तर तुमच्या भागानुसार करा. तुमच्या भागात काय ते, आता समोरचं क्षेत्र आपल्याला नांगरायचं आहे. 15 दिवस झालं ट्रॅक्टरवाल्याच्या मागे लागले. किती? 15 दिवस. पैसे सगळं द्यायला तयार आहे, सगळं काय करायला तयार आहे, तरीसुद्धा आमच्याकडे ट्रॅक्टर येत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही हे मेंढीपालन करतोय. तर तुमच्या भागामध्ये सुद्धा असाच चारा येणार हे 100% आहे. मग अशा गोष्टींना मात करत हे सर्व करावं लागतं. त्याच्यानुसार तुम्ही हे सर्व गोष्टी करायच्या आहेत.